मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आजचे 12 फेब्रुवारी 2026 सर्वात महत्त्वाचे अपडेट ई-केवायसी दुरुस्ती आणि रखडलेल्या हप्त्याबाबत आहे. ई-केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. ज्या महिलांच्या अर्जात ई-केवायसी करताना काही चुका झाल्या होत्या, उदाहरणार्थ सरकारी नोकरी किंवा पेन्शनबाबत चुकीचा पर्याय निवडणे, त्यांना सुधारणा करण्यासाठी शेवटची संधी 31 मार्च 2026 पर्यंत देण्यात आलेली आहे. तुम्ही अधिकृत पोर्टलवर जाऊन ही दुरुस्ती करू शकता. दुसरं आहे की रखडलेले हप्ते एकत्रित मिळणार. आता ती रक्कम 6,000 पर्यंत असू शकते. ज्या पात्र महिलांचे पैसे तांत्रिक कारणामुळे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी चे पैसे रखडले आहेत, त्यांना हे सर्व हप्ते फेब्रुवारीच्या हप्त्यासह एकत्रित मिळण्याची दाट शक्यता आहे. काही अहवालानुसार ही रक्कम 4,500 ते 6,000 रुपयापर्यंत असू शकते. दुसरी आहे फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी घरपोच पडताळणी. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या अर्जामध्ये त्रुटी आहेत त्यांनी अंगणवाडी सेविका मार्फत प्रत्यक्ष घरपोच पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने अपात्र ठरलेल्या महिलांना पुन्हा पात्र केले जाईल. दुसरे बँक खाते आणि आधार लिंकिंगचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढील हप्ते सुरळीत मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी आपले बँक खाते आधाराशी लिंक व आधार सेडिंग असल्याची खात्री करून घेणे अनिवार्य आहे. जर तुमची ई-केवायसी माहिती चुकीची भरली गेली असेल तर 31 मार्च पूर्वी ती दुरुस्ती करा, अन्यथा लाभ कायमचा बंद होऊ शकतो.